हॅलो एव्हरीवन. या क्लासमध्ये आपण डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी बघणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बॅलन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर हा टॉपिक बघितला होता. त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजली की इंडिव्हिज्युअल फ्रीडम बरोबर जर कलेक्टिव्ह वेलफेअर साधायचं असेल, समाजाचं ओव्हरऑल हित साधायचं असेल, तर काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असणं गरजेचं आहे इंडिव्हिज्युअल्सच्या राईट्स वरती, हक्कांवरती. बरोबर. आर्टिकल 19चं जर का आपण एक्झाम्पल घेतलं तर तिथे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे किंवा अजून काही फ्रीडम्स आहेत, पण त्या सर्व फ्रीडम्सना काही ना काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असलेले आपल्याला दिसून येतात. राईट. तो हे डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी कशाच्या संदर्भानं काम करतं? जेव्हा अशा पद्धतीचे रिस्ट्रिक्शन्स लावले जातात कोणत्याही प्रकारचे स्टेट कडून इंडिव्हिज्युअल वरती, तेव्हा ते रिझनेबल असले पाहिजेत, प्रपोर्शनेट असले पाहिजेत. यासाठी हे डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. ओके. स्टेटला मन मानेल तसे रिस्ट्रिक्शन्स लावता येतील का? जर असं झालं तर ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंट येईल, मग तिथे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट राहणारच नाही. तो डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी हे जे काही प्रिन्सिपल आहे ते कॉन्स्टिट्युशनल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. बॅलन्स इंडिव्हिज्युअल राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ सोसायटी. व्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यक्तीचे हक्क आणि ओव्हरऑल समाजाचं हित यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी म्हणून हे डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी अत्यंत महत्वाचं ठरतं. Doctrine requires that means adopted by state must be appropriate and not more restrictive. स्टेटने जे काही मीन्स वापरलेले आहेत रिस्ट्रिक्शन्स लावण्यासाठीचे इंडिव्हिज्युअल्स वरती, ते कसे असले पाहिजेत? अप्रोप्रिएट असले पाहिजेत, जास्त रिस्ट्रिक्टिव्ह नसायला हवेत आणि लेजिटिमेट एम कडे घेऊन जाणारे असायला हवेत. जे काही कायदेशीर उद्दिष्ट आहे, कायदेशीर ध्येय आहे स्टेटचं, तिथपर्यंत आपल्याला पोहोचवणारे हे सगळे रिस्ट्रिक्शन्स असले पाहिजेत, rather than creating an authoritarian government or authoritarian restrictions. Okay. This doctrine has its origins in European legal system. European legal system मध्ये, जर्मन लॉ मध्ये आपल्याला ह्या डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटीचं ओरिजिन दिसतं, पण इंडियामध्ये सुद्धा खूप साऱ्या जजमेंटच्या माध्यमातून हे जे डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे ते इव्हॉल्व्ह झालेलं आपल्याला दिसून येतं. कोर्टाने ही टेस्ट अप्लाय केलेली आहे कशासाठी? की जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ते व्हॅलिड आहेत की नाही हे बघण्यासाठी. आता ते कसे बघितले जातात? तर त्यासाठी मेजर केलं जातं की लेजिटिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे सगळं करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या फ्रीडम ऑफ स्पीच वरती बंधनं लावली जात असतील, रिस्ट्रिक्शन्स लावले जात असतील, तर लेजिटिमेट ऑब्जेक्टिव्ह काहीतरी असलं पाहिजे ना त्यामागे. ती व्यक्ती काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण करणारं भाषण करतेय, तर ते झालं, ते तेढ निर्माण करणारं भाषण रोखणं हे झालं लेजिटिमेट ऑब्जेक्टिव्ह. त्याचबरोबर रॅशनल कनेक्शन असलं पाहिजे मेजर अँड ऑब्जेक्टिव्ह मध्ये. आता एखादी व्यक्ती भाषण करते आहे किंवा बोलते आहे आणि तिथेच ठरवलं की आता हिला फासावर लटकवून द्यायचं, तर हे जे काही मेजर घेतलेलं आहे, अशा पद्धतीने बोलेल त्याला मी फासावर लटकवून देणार, तर हे जे काही मेजर आहे त्याच्यामध्ये रॅशनल कनेक्शन आपल्याला दिसून येत नाहीये. मेजर ऑब्जेक्टिव्ह मधलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आपल्याला पीस मेंटेन करायचं आहे, स्टॅबिलिटी सोसायटीमध्ये मेंटेन करायची आहे, तर त्यासाठी वेगळे पण मेजर्स वापरले जाऊ शकतात. सो मेजर्स आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला काय दिसून येत नाही? रॅशनल कनेक्शन दिसून येत नाही. वेदर मेजर इज नेसेसरी ऑर लिस्ट रिस्ट्रिक्टिव्ह अल्टरनेटिव्ह अवेलेबल. त्याचबरोबर हे बघितलं पाहिजे की हे मेजर जे काही पर्टिक्युलरली घेतलं गेलंय तेच अत्यंत महत्वाचं आहे का, की लिस्ट काहीतरी रिस्ट्रिक्टिव्ह आपल्याला यामध्ये करता येऊ शकतं, हेच एकमेव रिस्ट्रिक्शन आहे का? सो हे बघितलं पाहिजे. म्हणजे प्रपोर्शनल असलं पाहिजे. मीन्स अँड एंड्स मीट करत असताना ते प्रपोर्शनली मीट झाले पाहिजेत. अँड whether there is a proper balance between adverse effects and on individual rights and benefits to society. सो कुठले ऍडव्हर्स इफेक्ट आहेत का इंडिव्हिज्युअल राईट्स आणि बेनिफिट टू द सोसायटीवरती, ज्या पर्टिक्युलर जो काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याचे. तर हे सगळं बघितलं जातं डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटीच्या अंडर. कोर्टने हे जे काही डॉक्ट्रिन आहे ते अनेकदा वापरलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनच्या लिमिट्स सांगण्यासाठी, कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स सांगण्यासाठी स्टेटला, की तुम्ही स्टेट आहात म्हणजेच तुम्ही
ऑथॉरिटेरियन नाही आहात फक्त की तुमच्याकडे सगळे हक्क आहेत आणि तुम्ही काहीही निर्णय घेऊ शकता असं होत नाही. तुम्हाला सुद्धा काही लिमिट्स आहेत ज्या कोणी घालून दिलेल्या आहेत, भारताच्या संविधानानं घालून दिलेल्या आहेत. In modern dental college versus state of Madhya Pradesh, the court explicitly recognized the doctrine and held that restriction must be reasonable and proportionate. मॉडर्न डेंटल कॉलेजमध्ये जे काही डेंटल कॉलेज होतं सो ते ऑथॉरिटी म्हणून वागत होतं. सर्वच गोष्टी त्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतलेल्या होत्या. सो स्टेटने थोडं इंटरव्हीन केलं आणि स्टेटने इंटरव्हीन केल्यानंतर काही रिस्ट्रिक्शन्स लावल्या कॉलेजवरती. कोर्टानं यामध्ये काय सांगितलं की रिस्ट्रिक्शन ज्या काही लावलेल्या आहेत त्या रिझनेबल आणि प्रपोर्शनेट असल्या पाहिजेत आणि जर रिझनेबल आणि प्रपोर्शनेट असतील तर अशा पद्धतीच्या रिस्ट्रिक्शन डेंटल कॉलेज किंवा कोणत्याही कॉलेजवरती इन्स्टिट्यूटवरती स्टेट लागू करू शकतं. In Om Kumar versus Union of India, the court distinguished proportionality from traditional Wednesbury principle and emphasized its importance in protecting fundamental rights. ओम कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये दोन गोष्टींमध्ये डिस्टिंग्विश करण्यात आलं होतं कोर्टाकडून की हे जे प्रपोर्शनॅलिटीची टेस्ट आहे, डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि वेन्नसबरी प्रिन्सिपल. डॉक्ट्रिन ऑफ वेन्नसबरी प्रिन्सिपल जे आहे की जिथे ऑथॉरिटीने असा काहीतरी निर्णय घेतलाय की जो कोणतीही साऊंड माइंडची ऑथॉरिटी घेऊच शकत नाही. स्टेटने असं काहीतरी केलंय की जे अनरिझनेबलच आहे, त्याचं काही म्हणजे त्याला काही रिझनच देता येणार नाही. नॉट नेसेसरीली की फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशनच्या संदर्भात आहे. ओके, पण प्रपोर्शनॅलिटीच्या रिलेटेड मोस्टली हे फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशनच्या रिलेटेड आहे आणि त्याचबरोबर इथे प्रपोर्शनॅलिटी बघितली जाणार आहे डिसिजनची. फर्दर इन Anuradha Basin versus Union of India, the court applied proportionality to assess the validity of internet restrictions, stating that such measures must be necessary and not excessive. कोर्टाने इथे सुद्धा अनुराधा बसीन या केसमध्ये सुद्धा प्रपोर्शनॅलिटीची टेस्ट वापरली होती, डॉक्ट्रिन वापरलं होतं आणि सांगितलं होतं की इंटरनेटवरती ज्या काही रिस्ट्रिक्शन्स लावल्या जातात त्या मेजर्स मस्ट बी नेसेसरी, ते नेसेसरी असले पाहिजेत आणि नॉट एक्सेसिव्ह म्हणजे अधिक प्रमाणात ते नसायला हवेत. डॉक्ट्रिन प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन स्ट्रेनिंग ज्युडिशियल रिव्ह्यू बाय एन्शुरिंग दॅट स्टेट डज नॉट मिसयूज इट्स पॉवर ऑर इम्पोज आर्बिट्ररी रिस्ट्रिक्शन. स्टेटकडे पॉवर आहे, नो डाऊट खूप जास्त पॉवर आहे, पण त्याचा मिसयूज स्टेटने नाही केला पाहिजे, म्हणून डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. At the same time, it allows state to take necessary actions. प्रपोर्शनल ज्या ऍक्शन्स आहेत, प्रपोर्शनॅलिटीच्या कंटेक्स्ट मध्ये बसणाऱ्या ज्या काही ऍक्शन्स आहेत त्या घेण्यासाठी स्टेटला प्रमोट केलं जात आहे, अलाउ केलं जात आहे. कशा पद्धतीच्या त्या ऍक्शन्स असतात? पब्लिक वेलफेअर असेल, मेंटेनिंग बॅलन्स बिटवीन लिबर्टी अँड ऑथॉरिटी असेल. हाऊएव्हर, द ऍप्लिकेशन ऑफ प्रपोर्शनॅलिटी ऑल्सो रायझेस कन्सर्न्स अबाउट ज्युडिशियल ओव्हररीच. ऍप्लिकेशन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे ते कन्सर्न राईज करतंय ज्युडिशियल ओव्हररीचचा, की ज्युडिशियरी स्टेटच्या डिसिजन्स मध्ये इंटरफिअर करते. आपल्याला माहिती आहे सेपरेशन ऑफ पॉवर्सचं डॉक्ट्रिन आहे किंवा सेपरेशन ऑफ पॉवर आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये. लेजिस्लेशनचं काम आहे लॉ मेकिंग, ज्युडिशरीचं काम आहे लॉला प्रोटेक्ट करणं किंवा डिस्प्यूट रिझोल्युशन करणं, वेअर ॲज एक्झिक्युटिव्हचं काम आहे लॉला इम्प्लिमेंट करणं. सो इथे लॉ इम्प्लिमेंटेशनचं काम करत असताना ज्युडिशियरी काय करते? इंटरव्हीन करते. सो इथे ज्युडिशियल ओव्हररीचचा धोका आपल्याला दिसून येतो. Doctrine of proportionality act as a vital tool in hands of judiciary to ensure restrictions and fundamental rights are fair, justified and balanced. बघा, balance between individual rights and collective freedom. Collective freedom ह्या गोष्टी जर आपल्याला, ह्या दोन्ही गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स साधण्यासाठी डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि याच्यातून काय साधलं जाणार आहे? सोशल ऑर्डर साधली जाणार आहे. ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर. इट हेल्प्स इन मेंटेनिंग कॉन्स्टिट्युशनल इक्विलिब्रियम बाय प्रोटेक्टिंग इंडिव्हिज्युअल फ्रीडम्स while allowing the state to fulfill its responsibility towards collective welfare. हे काय हेल्प करतंय? कॉन्स्टिट्युशनल इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी. त्या कशाच्या माध्यमातून? तर इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि स्टेटला कलेक्टिव्ह वेलफेअर साधू देणं. सो हे दोन्हीचं काय आहे? बॅलन्स आपल्याला या डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटीने साधला जात असलेला दिसून येतो.
The Supreme Court of India plays a crucial role in maintaining delicate balance between individual freedoms and collective welfare, ensuring that neither is absolute and both coexist harmoniously within constitutional framework. कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर दोन्ही सुद्धा को एक्झिस्ट करतायत हार्मोनियसली, हे सुप्रीम कोर्टानं दाखवून दिलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाची किंवा ओव्हरऑल ज्युडिशियल प्रोसेसची यामधली जी भूमिका आहे इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि कलेक्टिव्ह वेलफेअर मध्ये बॅलन्स मेंटेन करण्यामधली जी काही भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिका काय आहे इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि कलेक्टिव्ह वेलफेअर मेंटेन करण्यामध्ये हे विचारण्यात आलेलं आहे मुंबई विद्यापीठाच्या LLMच्या पेपरमध्ये. सो आपल्याला आता इथे हे क्लिअर झालं असेल की सुप्रीम कोर्टाने क्रुशियल रोल प्ले केलाय टू मेंटेन बॅलन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर. ठीक आहे, आत्ता पुरतं आपण इथे थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये आपण ओव्हरव्ह्यू घेऊयात ज्युडिशियल प्रोसेस अँड सोशल ऑर्डर. ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर या आपल्या टॉपिकचा. हा टॉपिक इथे कव्हर झालेला आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण फक्त एक ओव्हरव्ह्यू घेऊयात, टेबल समजून घेऊयात. ठीक आहे, आत्तापुरतं आपण इथेच थांबूयात. थँक्यू.